राजेंद्र तात्या फाळके जिल्हाध्यक्ष आणि आपले लोकप्रिय खासदार निलेश लंकेजी त्यांच्या समर्थनासाठी इथं बसलेले राहुल जगतापांच्यापासून सगळेच विविध तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रामध्ये कांद्याबद्दल केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल लोकांना प्रचंड राग आहे। केंद्र सरकारने अशी धोरणं ठरवली की ज्यामुळे कांद्याचा शेतकरी आत्महत्यात आला। प्रचंड नुकसान महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांनी सहन केलं आणि त्याच्यावर कडी म्हणून गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी पहिल्यांदा परवानगी दिली आणि जी काही परवानगी दिली त्यालाही कोटा ठरवून देण्यात आला। म्हणजे जगात कांद्याचा दर चांगला असताना आम्ही कांदा निर्यात करू शकलो नाही, धड हितही दर नाही आणि तिकडे बाहेरचा दरही आम्हाला पोचून देता आला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या बऱ्याच भागातल्या कांदा उत्पादकांचा केंद्र सरकारच्या भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर राग आहे। तीच परिस्थिती दुधाची झाली। दुधात देखील घोषणा अनेक, 5 रुपयाचं अनुदान देतो म्हणून घोषणा काही महिन्यापूर्वी झाली, पण अनुदान कुणालाही मिळत नाही, फार 2-4% कुठं मिळालं असेल तर। आता काल परवा अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला पुन्हा त्याची उल्लेख केला की 5 रुपयाने आम्ही अनुदान देणार आहे। म्हटलं ही तर जुनीच घोषणा होती, आता नवीन रोज सकाळी नव्या घोषणा करायचा उद्योग सुरू झालाय आणि देणं न घेणं पण घोषणा मात्र रोज सकाळी आता हे सरकार करते आणि म्हणून दूध उत्पादकांचा 5 रुपयाचा पत्ता नाही, 40 रुपयापर्यंत दुधाचा दर मिळावा आणि कायमस्वरूपी या दुधाच्या संदर्भात काहीतरी फॉर्म्युला आणि काहीतरी जसं ऊस उत्पादकांच्यासाठी फॉर्म्युला आहे तसा दूध उत्पादकांच्यासाठी देखील फॉर्म्युला झाला पाहिजे आणि दुधाचा दर जर 40 रुपये झाला तर लोकांना परवडत असेल तर आज महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत की 26 आणि 27 आणि 24 रुपयाला शेतकऱ्यांना दूध विकायला लागतंय। ह्यांचे 5 रुपये घेऊनही आपण 28 रुपयाच्या पलीकडे जात नाही, पण महाराष्ट्रात काही जिल्हे असे आहेत की जे 35-36 रुपये आज दुधाला दर देत आहेत आणि म्हणून ही जी असमानता आहे ही असमानता याच्या विरोधात आणि कांद्याबद्दल केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणाबद्दल निलेश लंके साहेबांनी खासदार झाल्या पहिलं हे आंदोलन केलेलं आहे। खासदार कसा असावा तर ज्यांच्या जीवावर आपण निवडून गेलो त्यांच्या मूळ प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्यासाठी हट्ट धरणारा असावा। तुम्ही एक योग्य खासदार निवडला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निलेश लंके आहे। मी आता मागच्या सगळ्या निवडणुकीच्या इतिहासात जात नाही, पण या लोकसभा मतदारसंघाने असा चमत्कार करून दाखवलेला आहे की सामान्य माणसाची ताकद काय असते ते निलेश लंकेच्या रूपाने देशाला कळलेलं आहे आणि त्या सामान्य माणसांच्या हृदयात बसलेल्या निलेश लंकेंनी कांदा आणि दूध या 2 प्रश्नांच्या विषयी आंदोलन केलेलं आहे। आंदोलन करत असताना स्टेजवर ते बसलेले नाहीत, समोर खाली बसलेले, आताच मी आग्रहाने त्यांना इथं बसवलेलं आहे। कार्यकर्त्यांच्यातला कार्यकर्ता, देशात 543 खासदार आहेत पण असा खासदार कोणी नाही की जो कार्यकर्त्यांच्यात सहभागी झालेला आहे आणि त्यामुळं आज निलेश लंकेंनी अतिशय आग्रहाने ही भूमिका घेतली आहे। खरं म्हणजे आज सकाळी नव्या मुंबईत कार्यक्रम होते, ते 1.5 महिन्यापासून ठरवलेले होते आणि आमच्या जिल्ह्यातले सगळे नव्या मुंबईत राहणाऱ्या लोकांना आमच्या मानसिंगराव नाईक आमचे आमदार आहेत त्यांनी निमंत्रित केलेलं, तर मला ते सोडून येता येईना, त्यानंतर इथं यायला निघालो, थोडा वेळ झाला, पण आम्हाला सगळ्यांना काळजी आहे की हे निलेश लंकेंनी केलेलं जे आंदोलन आहे त्यात आता लोकसभा एक व्यासपीठ आहे, विधानसभा आता चालू आहे। विधानसभेत देखील मी तात्यांना सांगत होतो की उद्या हा प्रश्न आपण विधानसभेत काढू आणि ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राज्य सरकारचं देखील लक्ष वेधू आणि केंद्र सरकारला देखील दिल्लीमध्ये जेव्हा संसद चालू होईल त्यावेळी मला खात्री आहे की आमचे सगळे खासदार 8चे 8 खासदार तुटून पडतील आणि कांदा उत्पादकांना न्याय आणि दूध उत्पादकांची ही जी पावडर इंपोर्ट करण्याचं धोरण स्वीकारलं
ते धोरण का, तर दुधाचे दर पडले पाहिजेत आणि दूध उत्पादकांना त्रास झाला पाहिजे, हीच जाणीवपूर्वक भूमिका केंद्राची आहे का, एवढी शंका वाटावी अशी यांची धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. शेतकऱ्यांनी लोकसभेला द्यायचा तो दंड केलेला आहे, आता विधानसभेला देखील तोच दंड द्यायची पाळी येणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने याच्यात लक्ष घालावं, या दोन्ही प्रश्नांच्या मुळाशी जावं, ही आमची सगळ्यांची निलेश लंके साहेबांनी केलेली मागणी ही महाराष्ट्राच्या सभागृहात तर आम्ही मांडू. पण आता आपण सगळे गेले 3-4 दिवस बसलेले आहात आणि आज ट्रॅक्टरने सगळ्या गावात फेरी झालेली आहे. सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात हे आंदोलन आता पोचलेलं आहे. आंदोलन कसं करावं याचाही एक आंदोलनाचा नवा स्टँडर्ड निलेश लंकेंनी तयार केलेलं आहे असं म्हटलं तर चालणार. लोकांचं आणि जनतेचं ज्यांच्यासाठी आंदोलन आहे त्यांचंही लक्ष वेधलं, सरकारचंही लक्ष वेधलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मुद्दामून इथं आलो, हे माझं कर्तव्यच आहे. इथं येऊन आपल्या खासदारांनी मांडलेल्या प्रश्नाला अधिक त्याला तोंड फोडण्याचं, त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणं. आणि म्हणून आपण सगळे इतक्या रात्री फोटो मी बघितले, काल रात्री इथं झोपलेले होते आणि इथं झोपून तुमच्याबरोबरच ह्या आंदोलनात पूर्णपणाने 100% सहभागी झालेले खासदार यांनी खरं म्हणजे हे आंदोलन थांबवावं अशी माझी त्यांना विनंती आहे. फोनवरूनच करणार होतो पण मी मुद्दामून येऊन करावे. उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा विधानसभा 11 वाजता चालू होते, त्यातही आपले सगळे विरोधी पक्ष हा प्रश्न मांडायचा प्रयत्न करतील. उद्या मला वाटतं चर्चा पण आहे सभागृहात, मागण्या आहेत, त्यामुळं हे प्रश्न धसाला लावतील. पण आपण सगळ्यांनी या 2 मूलभूत प्रश्न जे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरलेले आहेत मागच्या काही वर्षात, त्या प्रश्नात आपण हात घातलेला आहे आणि हा प्रश्नाचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न निलेश लंके खासदार झाल्यापासून त्यांनी पहिली सुरुवात केलेली आहे. एक चांगली सुरुवात केली आहे, त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ देताय. गेले 4 दिवस सतत सावलीप्रमाणे लंके साहेबांच्या बरोबर तुम्ही सगळे आहात. येतानाच मला पवार साहेबांनी आत्ता फोन केलेला, मी त्यांना सांगितलं की असा प्रश्न आहे. त्यांनाही त्याची गेले 3 दिवस रोज तेही त्याची माहिती घेत आहेत, त्यांनाही त्याची माहिती होती. आणि त्यामुळं आज या आंदोलनात निलेश लंकेंना आग्रह आहे, आमचा विनंती आहे की कुठेतरी आपण लोकसभेत आणि विधानसभेत हा प्रश्न मांडू, या प्रश्नाला धसाला लावू. या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील या ठिकाणी मला त्यांचा दुपारी मी इकडे येतोय म्हटल्यावर त्यांचा फोन होता. त्यांनी सांगितलं की मी पाहिजे तर त्या ठिकाणी भेटायला येतो आणि त्यांची लंके साहेबांची काय जी चर्चा असेल ती करू, त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करू. पण हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमालाला आयातीचं आणि निर्यातीचं धोरण केंद्र सरकारचं ठाम फिक्स असलं पाहिजे. राज्य सरकारचा आधार देण्याची जी पद्धत आहे, मग 3 रुपये दिले, 2 रुपये दिले, कांद्याला 3.5 रुपये दिले, हा जो उद्योग आहे त्याला कुठंतरी शाश्वती पाहिजे. आणि मग राज्य सरकारने मेहरबान व्हायचं आणि मग आपल्या कांद्याला आधार मिळायचा. ही व्यवस्था बंद होऊन कायमस्वरूपी काही कायदा होतोय का, कायमस्वरूपी कांद्याला काही संरक्षण मिळतंय का, दुधाला काही संरक्षण मिळतंय का, ही आपली मागणी प्रमुख आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं चर्चा करू. आपण सगळे आज या ठिकाणी आलात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मी जरा निलेश लंके साहेबांच्या बरोबर मी निवेदन वाचलेलं आहे, येताना गाडीतही वाचलेलं आहे. पण आपली परवानगी असेल तर 1-5 मिनिटं इथं बाजूला जाऊन आम्ही उभं राहून चर्चा करतो की हा प्रश्न कसा सोडवायचा. कारण त्यांचं काय मत आहे अजून मी काही फारशी चर्चा करू शकलो नाही. म्हणून आपल्या सगळ्यांच्या परवानगीने तुम्ही आंदोलन चालू ठेवा. इथंच सावलीत जाऊन बसतो आणि सगळे उन्हात बसलेले आहात तुम्ही दिवसभर, त्यामुळे मला माहिती आहे की एवढं सोपं नाही काम मांडी घालून असं खाली बसणं. हे काम तुम्ही केलेलं आहे. त्या नेते होतेच ना, त्यामुळे आपण सगळ्यांचं अतिशय उत्तम आंदोलन
लोक सरकारला जाग येणारं आंदोलन केलं, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.